हॅलो बॉईज अँड गर्ल्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कविता संपवलेली आहे. सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स, ब्रॉड क्वेश्चन्स म्हणजे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स, काही दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पेज नंबर 15वरच्या आपण सोडवलेल्या आहेत. आज आपणाला राहिलेल्या काही त्यातल्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज आज घ्यायच्या आहेत. सो ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 16. 16 पान काढा. क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामध्ये हा प्रश्न ग्रामरवर आधारित आहे. आता मी तो प्रश्न वाचतो. नाव आय रीड दॅट क्वेश्चन. पुस्तकात पहा आणि नीट ऐका. रीड द एक्झाम्पल अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. जसं सांगितलं आहे, जे एक्झाम्पल दिलेलं आहे, पॅटर्न दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही गॅप्स भरायचे आहे. बरोबर आहे ना? पण तुम्ही आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचा प्रश्न आपण कधी सोडवला होता? 6वीला होता, 7वीला होता, 8वीला होता. डिग्रीवर आधारित आहे. तुम्हाला माहिती 3 प्रकारच्या डिग्री असतात: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. हिअर देर आर 3 फॉर्म्स ऑफ डिग्रीज. डिग्रीची 3 रूपं दिलेली आहेत. मी मनाचं एक उदाहरण सांगतो, माझ्याकडे पहा म्हणजे तुम्हाला कळेल. बिग, बिगर, बिगेस्ट. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. राईट? लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. याप्रमाणे या ठिकाणचा एक तक्ता खूप सोपा आहे. वर एक एक्झाम्पल दिलेलं आहे, मग त्यानुसारच सगळे होतात. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. पहा पुस्तकात एक्झाम्पल पहा. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. तर आता बाकीचे भरायचे. फास्ट, माझ्याबरोबर चला आता. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. राईट? हाय, हायर, हायेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. वार्म, वार्मर, वार्मेस्ट. राईट? बी, बी एक्झाम्पल पहा कसं दिलेलं आहे. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. हे एक्झाम्पल आहे. मग याचप्रमाणे सर्व होणार. ब्रेव, ब्रेवर, पुढे ब्रेवेस्ट दिलेला आहे. सिंपल, सिंपलर, सिंपलेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. सी आकडा पहा. एक्झाम्पल कसं आहे. प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. म्हणजे काय? इथं काळजी घ्यावी लागते. हाच याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सी आकडा. वाय आलेला आहे शेवटी. प्रत्येक विशेषणाच्या शेवटी वाय. पण डिग्रीचा फॉर्म चेंज करताना वाय ओमिट करून IER आणि EST लावावं लागतं. IEST. बघा तुम्ही एक्झाम्पल. प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. म्हणजे काय? वाय ओमिट करून IER लावलं आणि वाय ओमिट करून IEST लावलं. म्हणजे वाय बिकम्स आय फर्स्ट आणि नंतर जोडायचे ER आणि EST. पॉईंट लक्षात आला का? बोला. नॅस्टी, नॅस्टियर, नॅस्टीएस्ट. स्पेलिंग इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. आता उजव्या हाताला काही दिलेलं आहेत. वर रेड पॉइंट केलेले आहेत बघा. बोला. स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. लो, लोअर, लोएस्ट. ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. फाईनचं फाईन, फायनर, फायनेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. वाईज, वायझर, वायझेस्ट. अँड द लास्ट वन हंग्री, हंग्रियर होणार. म्हणजे कसं? वाय कट व्हायचं, त्याचा आय होईल आणि नंतर ER लावायचं. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. आणि नॉटीचं दिलेलं आहे एक्झाम्पल. नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. आता हा भाग काय आहे? तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायचं का नाही द्यायचं? फार बारकाईनं लक्ष द्यायचं.
हे दिसायला सोपं आहे. इथं 3 फॉर्म्स दिलेले आहेत. स्पेलिंगकडे लक्ष पाहिजे आणि याचा उपयोग तुम्हाला प्रत्यक्ष डिग्रीचं वाक्य चेंज करायला होतो. ज्याला 3 फॉर्म्स चांगले माहीत आहे स्पेलिंग सहित, तो बरोबर डिग्री चेंज करतो. सुपरलेटिव्हची पॉझिटिव्ह करू शकतो, कंपॅरेटिव्ह करू शकतो. पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह करता येते, कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करता येते. पण हा तक्ता मोठ्याने म्हणणं आणि त्याचं स्पेलिंग योग्य लिहिणं हाच पॉईंट त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आता आपली ही ॲक्टिव्हिटी संपली. क्वेश्चन नंबर 4 कडे या. त्याच्या खाली फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोयम दॅट मीन द फॉलोविंग. आता याचा अर्थ काय होतो? इथं सोप्या इंग्लिशमध्ये अर्थ दिलेला आहे. तुम्ही कवितेतली ओळ सांगायची. लक्षात घ्या बरं का. सिंपल मिनिंग इज गिवन हिअर. The meaning in simple English is given here and you have to find out the line from the poem. आलं लक्षात? मग आता let us go one by one. Hope is a light delicate thing. आता याला तर पहिलीच ओळ बसते. तुमच्या लक्षात आलं. Hope is a thing with feathers. Right? पहिल्याला पहिलीच खूप सोपी. नंबर 2, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. कोणती लाईन बसते याला? दॅट परचेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स. एवढी मोठी लाईन आहे. परत सांगतो. That purchase in the soul and sings the tune without words. Number C, hope is not a worldly thought, it is more like a feeling and emotion. याला आहे and sings the tune without words. And sings the tune without words. D, in the most difficult times hope offers the greatest comfort. कोणती असेल बरं? And sweetest in the gale is heard. याच्याकरता लाईन आहे and sweetest in the gale is heard. ई आकडा पहा. होप इज नॉट इझिली डिफिटेड. तुम्हाला आगे अंदाज आला. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. याच्याकरता ही ओळ आहे, सोपी ओळ आहे. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. एफ पहा. होप हॅज गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल. कोणती ओळ असेल बरं? दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. याच्याकरता ही लाईन आहे कवितेमध्ये. आय रिपीट. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. अँड द लास्ट वन, होप लिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. तुमच्याकडून कसलीच अपेक्षा करत नाही. मग आता शेवटची सगळी ओळ सांगायला पाहिजे. आय हॅव हर्ड इट. आय हॅव हर्ड इट in the chillest land and on the strongest sea, yet never in extremity it asked a crumb of me. In short, the whole last stanza. शेवटच्या स्टँजातल्या सगळ्याच ओळी याला लागू पडतात. आता हा प्रश्न शक्यतो परीक्षेला विचारित नाही. नीट लक्षात घ्या. पण जर सांगता आली तर चांगलीच गोष्ट आहे. कोणत्या ओळीचा कोणता अर्थ होतो इथं फक्त आपण पाहिलं. नाव नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला आता महत्त्वाचा प्रश्न पाहायचा आहे. वहीमध्ये वर काय लिहायचं बघा. टेक आउट युअर नोटबुक्स. फिगर्स ऑफ स्पीच असं लिहा मधोमध. आता फिगर्स F कॅपिटल काढा. FIGURES
फिगर्स ऑफ स्पीच, मराठीत कंसातल्या अलंकार. मागच्या वेळेला असंच सांगितलं होतं, अलंकाराला काय म्हणतात. आता हे मुलांच्या 9वीच्या पटकन सांगता आलं पाहिजे फिगर्स ऑफ स्पीच. आता थोडा वेळ नीट ऐका आधी, मग आपण सविस्तर लिहून घेऊ. ही जी कविता आहे ना, हे सगळं कविता एक प्रकारचं पर्सॉनिफिकेशन आहे. काय आहे पर्सॉनिफिकेशन? इथं इनॲनिमेट थिंग होप इज पोर्ट्रेड ॲज ए लिटिल बर्ड. सगळ्या कवितेत आशेला पक्ष्याचे गुण दिलेले आहेत, बरोबर. आता आशा, वी कांट सी इट, आपण तिला पाहू शकत नाही. कॅन यू शो मी द होप? तुम्ही मला आशा दाखवू शकता का? सर, या पाहिजे आशा घ्या, असं नाही ना. ते इनॲनिमेट आहे, दिसत नाही आपल्याला, पण त्याला पक्ष्याचे सर्व गुण या कवितेत दिलेले आहेत. त्यामुळे दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. पण आता तसं लिहिण्यापेक्षा मी जरा वेगळं लिहून देतो आणि ते लक्षात ठेवा. आता वर काय लिहिलं? फिगर्स ऑफ स्पीच. आता त्याच्या खालच्या वळीला स्टॅन्झा नंबर 1 असं लिहा. स्टॅन्झा नंबर 1. आता पहिल्या स्टॅन्झेतलं मी तुम्हाला सांगणार आहे, राईट. आता खालच्या वेळेला आकडा 1 टाका समासात. आता अलंकाराचं नाव लिहायचं, पर्सॉनिफिकेशन. 3-4 तुकडे काढायचे. पर, PER, सॉनी, SONI, आणि फिकेशन, FICATION. कोणालाही स्पेलिंग पाठ करता येईल तुकडे केले तर. पर्सॉनिफिकेशन. आता 2 टिंब करून बारीक डॅश ओढून त्याचं एक्झाम्पल घ्या. पहिलीच ओळ, होप इज द थिंग विथ फिदर्स. होप इज द थिंग विथ फिदर्स. आता याचं तुम्हाला खाली एक्सप्लेनेशन लिहून घ्या, खुलासा. का पर्सॉनिफिकेशन आहे? खालच्या वळल्या एक्सप्लेनेशन, EXPLANATION. एखाद्याने विचारलं का बरं पर्सॉनिफिकेशन, तर लिहून घ्या हिअर, HERE त्याच्या समोर. हिअर म्हणजे येथे, इनॲनिमेट थिंग, INANIMATE, इनॲनिमेट थिंग, थिंग इंटू सिंगल इन्व्हर्टेड कॉमा होप is portrayed, PORTRAYED, रंगवलेला आहे. पोर्ट्रेड ॲज अ लिटिल बर्ड. पोर्ट्रेड ॲज ए लिटिल बर्ड, फुल स्टॉप. मी परत वाचतो, चेक करा. हिअर इनॲनिमेट थिंग होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटिल बर्ड. मराठीत अर्थ सांगू का? इथं इनॲनिमेट थिंग होप आहे, आशा आहे, ती कशी रंगवली? छोट्या पक्षासारखी रंगवली. म्हणजे छोट्या पक्षाचे सर्व गुण आशेला दिलेले आहेत, लावलेले आहेत. वर एक्झाम्पल, खाली उदाहरण. आता नंबर 2, समासात नंबर 2 नावल्या मेटॅफर, METAPHOR, मेटॅफर, कंसात रूपक. आता तुम्ही म्हणाल सर, मग आम्हाला पर्सॉनिफिकेशनचा नाही अर्थ लिहून दिला. लिहायचा असेल तर लिहा, चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्ती मराठीमध्ये असेल तुम्हाला, चेतन गुणोक्ती. आणि आत्ताचं मेटॅफर म्हणजे रूपक. आता त्याच्या समोर 2 डॉट करून एक्झाम्पल लिहायचं. मेटॅफरचं उदाहरण, रूपकाचं उदाहरण. तेच उदाहरण घ्या, होप इज द थिंग विथ फिदर्स. होप इज द थिंग विथ फिदर्स. तेच उदाहरण जे पर्सॉनिफिकेशनला दिलं तेच याला दिलं, राईट. आता खाली एक्सप्लेनेशन, खुलासा तर करता आला पाहिजे ना, कसं काय ते सांगता आलं पाहिजे. हिअर त्याच्या समोर, एक्सप्लेनेशनच्या समोर लिहा. हिअर
म्हणजे येथे होप सिंगल इन्व्हर्टेड कॉमात लिहायचं. होप इज कम्पेअर्ड COMPARED to a little bird without the words into single inverted comma like ला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा लावायचा, or किंवा परत सिंगल इन्व्हर्टेड कॉमा ॲज. म्हणजे काय, मी रिपीट करतो, चेक करा. हिअर होप इज कम्पेअर टू अ लिटिल बर्ड विदाउट द वर्ड्स लाईक ऑर ॲज. म्हणजे काय, असे शब्द न वापरता होपची तुलना छोट्या पक्ष्याशी केलेली आहे. म्हणजे याला डायरेक्ट कम्पॅरिझन पण म्हणतात. तुलना केली पण लाईक किंवा यासारखे शब्द वापरले नाही, आणि जर वापरले तर सिमिली होतं. तुम्हाला हळूहळू हे लक्षात येईल. नाव स्टॅन्झा नंबर 2 खालच्या वहिलेल्या स्टॅन्झा नंबर 2 त्यातलं उदाहरण सांगतो, त्यातलं एक्झाम्पल सांगतो. स्टॅन्झा नंबर 2 खालच्या वहिला उदाहरण, त्याचं नाव आकडा 1 इन्व्हर्जन. INVERSION इन्व्हर्जन, राईट. आता त्याचं उदाहरण 2 टिंब करून लगेच समोर लिहायचं. अँड ए कॅपिटल and soar, SORE, soar must be the storm, and soar must be the storm. खालच्या वेळेला एक्सप्लेनेशन लिहा, का ते सांगता आलं पाहिजे. एक्सप्लेनेशन EXPLANETION डॉट डॉट 2 डॉट करून लिहून घ्या. हिअर मगासारखं H कॅपिटल, येथे. Here the word order in this line, here the word order in this line is not नाहीये, proper, full stop. शब्दांचा क्रम योग्य नाही. मग पुढे लिहा, इट मस्ट बी. तो कसा असायला पाहिजे, आता उत्तर त्याच्या ओळीचं. अँड ए कॅपिटल, अँड द स्टॉर्म मस्ट बी सॉर, अँड द स्टॉर्म मस्ट बी सॉर. असं असलं पाहिजे. ते उलट आहे, शब्दांचा क्रम बरोबर नाही, मागे पुढे झालेला आहे. तो कसा असायला पाहिजे ते आत्ता सांगितलं. म्हणून मागच्या पहिल्या कवितेत बी असं इन्व्हर्जनचं एक उदाहरण तुम्हाला लिहून दिलेलं आहे, बघा तुमच्या लक्षात येतं का. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. मग आता थोडक्यात सांगतो. तुम्ही या कवितेत 3 अलंकार लक्षात ठेवायचे, राईट. यू हॅव टू रिमेंबर 3 फिगर्स ऑफ स्पीच अँड लाईन नंबर 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलीच ओळ फार महत्त्वाची, ती पर्सॉनिफिकेशनची पण आहे आणि मेटॅफरची पण आहे, राईट. आणि आत्ता दिलेली ओळ अँड सॉर्म मस्ट बी द स्टॉर्म, हे उदाहरण कशाचं आहे, इन्व्हर्जनचं आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. हे 3 अलंकार या कवितेत तुम्ही लक्षात ठेवा. जोड्या पाठ करा, छोटे छोटे प्रश्न पाठ करा, कवितेच्या ठिकाणी दिलेला मोठा प्रश्न पाठ करा. तुमचं काम संपलं. याच्या बाहेरचं कदाचित तुम्हाला येणारही नाही. आय थिंक दिस इज इनफ फॉर दिस व्हिडिओ. वी शॅल कंटिन्यू टुमॉरो.